हाय फ्रेंड्स, आज आपण फॅमिली फूड या चॅनलमध्ये तोंडाची चव वाढवणारी तसेच महिनाभर टिकणारी लसूण खोबऱ्याची चटणी अगदी घरगुती साहित्यामध्ये कशी बनवायची त्याची रेसिपी पाहणार आहोत। अगदी झटपट आणि 3 साहित्यामध्ये तसेच अप्रतिम चवीची अशी ही चटणी आहे। तुम्ही बघू शकता रंगही किती सुंदर असा आलेला आहे आणि बघता क्षणी खाण्याची देखील इच्छा होत आहे। ही जर रेसिपी तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि हो, हा व्हिडिओ पाहताना जराही आवडल्यास या व्हिडिओला लाईक तसेच फॅमिली फूड या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। चला तर मग आता लसणाची चटणी कशी बनवायची रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे साहित्यामध्ये इथे मी 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। ह्या साईजने छोटा असा लसूण आहे, त्यामुळे इथे मी 20 ते 25 अशा घेतलेल्या आहेत। लसूण जर आकाराने मोठा असेल तर 10 ते 15 इथे तुम्ही घेऊ शकता। अर्धी वाटी इथं किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे। शक्यतो जे खोबरं आहे ते किसून घ्यायचं आहे। नंतर इथे मी 1.5 चमचा लाल तिखट घेतलेला आहे। चवीनुसार इथे मिठाचा वापर केलेला आहे। तिखटाचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकता। तर सर्वप्रथम इथे गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे आणि त्या पॅनमध्ये साधारण 1.5 चमचा तेल घातलेलं आहे। तर इथे शक्यतो कमी तेलाचा वापर करायचा आहे। तर इथे मी 1.5 चमचा तेल घातलेला आहे। तर इथे गॅसची फ्लेम ही मिडियमच आहे आणि तेल इथे हलकं-फुलकं गरम झाल्यानंतर आपण जो लसूण सोलून घेतला होता तो इथे घालून घेणार आहोत। तर आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच हा जो लसूण आहे 1 ते 2 मिनिटं इथे परतून घेणार आहोत। गॅसची फ्लेम इथे अगदी हाय ठेवायची नाही आहे, अगदी मीडियम फ्लेमवरती आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं हलकासा सुवास येईपर्यंत आपल्याला हा जो लसूण आहे तो इथे परतून घ्यायचा आहे। तर हे बघा इथे 1 ते 2 मिनिटं झालेली आहेत। लसूण हा व्यवस्थित असा मी इथे परतून घेतलेला आहे। इथे अर्धी वाटी मी सुकं खोबरं घालणार आहे। तर हे बघा सुकं खोबरं देखील आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम ही इथे मीडियमच ठेवायची आहे। अगदी तळापासून ढवळत सर्व बाजूंनी व्यवस्थित असं भाजेपर्यंत हे जे सुकं खोबरं आहे ते आपल्याला इथे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। सुका खोबऱ्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत आपण इथे परतून घेणार आहोत। गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे। अगदी हलक्या रंगावरती आपल्याला इथे हे सुकं खोबरं परतून घ्यायचं आहे। तर हे झालेलं आहे। इथे बघा हलकासा रंग बदललेला दिसत आहे। तर इथे मी गॅस बंद करणार आहे आणि इथे आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड होण्यासाठी मी एका साईडला प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। तर हे पूर्णपणे आपलं थंड झालेलं आहे आणि नंतर आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेणार आहोत। लक्षात असू द्या, लसूण आणि खोबरं पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरला हे बारीक करून घ्यायचं आहे। नंतर इथे आपण लाल तिखट घालणार आहोत। तर इथे तिखटाचं प्रमाण कमी जास्त आवडीनुसार होऊ शकतं। मी इथे 1.5 चमचा वापरलेला आहे आणि नंतर इथे चवीनुसार आपण मिठाचा वापर करणार आहोत। हे आपल्याला पाण्याचा वापर न करता मिक्सरला बंद चालू अशा मोडमध्ये फिरवून घ्यायचं आहे। जास्त अशी बारीक बनवायची नाही आहे चटणी। तर हे बघा ही आपली चटणी इथे रेडी झालेली आहे। पाण्याचा वापर इथे बिलकुल करायचा नाही आहे। तर ही चटणी आहे तुम्ही महिनाभर स्टोअर करून एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकताय। तुम्ही चपातीवर, डोश्यासोबत तसेच इथे पराठ्यासोबत ही चटणी खाऊ शकताय। अगदी अप्रतिम अशी चवीची ही चटणी आहे। खूप सुंदर ह्याची चव लागते। अगदी झटपट 3 साहित्यामध्ये तयार होणारी अशी ही चटणी आहे। जास्त असा वेळ लागत नाही। तर अशा पद्धतीची ही जी चटणीची रेसिपी आहे ती तुम्ही नक्की ट्राय करा फ्रेंड्स आणि कशी बनली होती ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा। फ्रेंड्स, जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक नक्कीच करा। तसेच आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींबरोबर तसेच तुमच्या नातेवाईकांबरोबर शेअर करा। फ्रेंड्स, जर तुम्हाला फॅमिली फूड या चॅनलवरच्या रेसिपी जर आवडत असतील तर फॅमिली फूड या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। तर अशाच एका नवीन इंटरेस्टिंग पण तितक्याच सोप्या अशा रेसिपीसह आपण पुन्हा भेटूयात फ्रेंड्स। तोपर्यंत बाय बाय।